हाय फ्रेंड्स, मी तन्वी. तर आज मी बनवणार आहे ही कांद्याच्या पातीची भाजी. आता हिवाळा आला की मार्केटमध्ये कांद्याची पात खूप छान मिळते, त्यामुळे मी आज हिची भाजी बनवणार आहे. तर कांद्याची पात बारीक कापून घ्यायची, त्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. आता मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालून घ्यायचे, त्यामध्ये जिरं मीठ घालून घ्यायचे. त्यानंतर थोडेसे शेंगदाणे देखील घालून घ्यायचे. आता ह्याचं एक जाडसर वाटण तयार करून घ्यायचे. तर गॅस चालू करून त्यावरती एक कढाई ठेवायची आणि कढाईमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये जाडसर केलेलं हे मिरचीचं वाटण टाकून द्यायचे. ते ह्याला थोड्या वेळासाठी परतून घ्यायचे. भाजीमध्ये तुम्ही मुगाची डाळ भिजवून टाकू शकतात, पण मी इथे सिंपलच तयार केलेली आहे. आता हे परतून झालेलं आहे, त्यामध्ये थोडीशी कांद्याची पात टाकून घेऊया. या भाजीला व्यवस्थित मिक्स करून थोड्या वेळ परतून घ्यायचे. तर लो फ्लेमवरती यावरती एक झाकण ठेवून 10 मिनिटं शिजवून घ्यायचंय. आता इथे 10 मिनिटं झालेले, तुम्ही बघू शकता ही भाजी शिजलेली आहे. आता गॅस बंद करून ह्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि इथे तुमची कांद्याची पातीची भाजी तयार आहे. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.